चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे भैरवनाथ यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। पहाटेपासूनच भैरवनाथाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। टाळ मृदंगांच्या गजरात जयघोषात परिसर भक्तिमय झालाय। यंदाच्या यात्रेचं विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे तब्बल 10.5 लाख रुपये किमतीचा 3 किलो वजनाचा चांदीचा घोडा। सांगवी पाटण येथील भूमिपुत्र डॉक्टर पंडित खिलारे आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत हा देखना चांदीचा घोडा भैरवनाथाच्या चरणी अर्पण केलाय। आज सकाळी ग्रामस्थांच्या हस्ते या चांदीच्या घोड्याची महापूजा विधिवत पार पडली। एवढी मंदिर परिसरात पारंपरिक विधी, आरती आणि भक्तिगीतांनी वातावरण भारावून गेलं होतं। भैरवनाथांच्या दर्शनासाठी तसेच दंडवत घालण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली दिसत आहे। परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि प्रसाद वितरणाचे आयोजनही करण्यात आले आहे। या यात्रेमुळे संपूर्ण सांगवी पाटण परिसरात उत्साह आणि भक्तीचा संगम पाहायला मिळत आहे। अविशान कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड। आज पैठणीतून आलेल्या पाण्याने भैरवनाथास जलाभिषेक झाला। त्यानंतर हनुमान मंदिर येथे हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। तसेच सर्व पंचकृषीतील लोक सकाळी येऊन आमच्या देवास हा दंडवटाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो। त्यानंतर दुपारी 4 वाजता काठी मिरवणूक निघते ते 6 वाजता भैरवनाथ मंदिरामध्ये येऊन तिचे आरती होऊन समारोप होतो। तसेच संध्याकाळी 9 ते रात्री 12पर्यंत देवाची मिरवणूक निघून देवाचा छबिना सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने हा देवाचा उत्सव अति आनंदाने पार पडतो। तसेच आज आमच्या गावचे आरोग्य डॉक्टर्स भूमिपुत्र डॉक्टर पंडित दादाराव खिलारे हे कडा येथे त्यांचा श्रद्धा क्लिनिक नावाने दवाखाना आहे आणि ते गावाचे काही पाईक म्हणून त्यांनी एक अशी त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की बुवा आपल्या देवाला जो छबिना निघतो त्यासाठी एक घोडा पाहिजे। मग त्यांनी ती कल्पना गावावाल्या पुढे मांडली आणि त्या कल्पनेचं सर्व गावांनी मिळून त्याचा एक असा विचार केला की बुवा आपण सर्व मिळून एक चांदीचा घोडा बनवू। तर गावावाल्याकडे एक असे देवाला आलेले सर्व घोडे होते थोडेसे, ते 1-2-3 किलो, आणि डॉक्टरने मिळून डॉक्टरने एक 70% चांदीचा वाटा देऊन आज एक भैरवनाथासाठी भव्य असा 3 किलो चांदीचा घोडा बनवून तो छबिनीच्या मिरवणुकीसाठी एक सज्ज घोडा आज देवात त्याचा अभिषेक घालून गावकऱ्याच्या वतीने सर्व जलाभिषेक पूजा करून तो घोडा आज देवास अर्पण केला। त्याबद्दल मी आमच्या सांगवी ग्रामस्थाच्या वतीने पंडित दादाराव खिलारे डॉक्टर यांचे आभार मानतो की बुवा इतक्या श्रद्धेने त्यांनी या देवासाठी आज हे एक काम केलं। त्याबद्दल असंच सर्वांनी डॉक्टरचा आदर्श घेऊन आपल्या भैरवनाथ मंदिराच्या कामासाठी किंवा इथून पुढचं जे काय काम असेल त्याच्यासाठी सर्वांनी मिळून एक मदत करा। आणि हा कार्यक्रम एकट्या कुणाचा नसून हा सर्व ग्रामस्थांचा आहे आणि सर्व पंचकृषीतील आहे। हा सगळ्यांनी आदर्श घेऊन अति उत्साहात इथून पुढचे जी काय सार्वजनिक कार्यक्रम असतील ते व्यवस्थित पार पाडावा ही सर्व ग्रामस्थांना व येणाऱ्या पंचकृषीतील भाविकांना विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।